नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयात येथे साजरी करण्यात आली. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनल प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक वसंता मेश्राम, त्याचप्रमाणे पुलगावचे वंचित बहुजन आघाडीचे गोविंदाजी पोटपोसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण केले. यानंतर आपल्या मार्गदर्शनामध्ये वसंताजी मेश्राम म्हणाले, आपले आई वडील म्हणजे हे आपले गुरु आहे, तेव्हा प्रथम आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. आपल्यावर कोणी शत्रू चालून आले असता त्या शत्रूचा प्रतिकार करायला पाहिजे, त्या शत्रूला देखील अद्दल घडवून आणायला पाहिजे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या शत्रूला ओळखून त्या शत्रूंचा प्रतिकार केलेला होता, असे आपल्या मार्गदर्शनात वसंताजी मेश्राम म्हणाले. महाराज आहे, सगळे ज्ञानेश्वर सगळं बरोबर आहे. तर त्या संतांची थोर शिकवण जी होती ते गलत नाही होती. त्यांची शिकवण या लोकांनी घेतली, समजली. त्या शिकवणीनुसार आपण खूप समोर आलो. नाही तर आमचाही समाज जो होता एक यक्षी, तो फडका, तो झाडू, पण ते स्थिती येण्याचा संभव दिसतो. आणि भटशाही ब्राह्मणशाही हे कधी माणुसकी या जगात ठरलेली. माणुसकी, जो माणूस गरीबही असेल तर त्याच्या अंगात माणुसकी आहे. दोन शब्दावरती हा भाऊ दादा काका नमस्कार नमस्कार कसेही घ्या, नाही नको, पण माणुसकी ठेवून सगळ्यासोबत म्हणजे आपल्या आज मी म्हणून हे खूप वगैरे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, आपली सावित्रीबाई फुले, आपले हे सगळे ज्योतिराव फुले, हे या माणसाला कोणीच नाही आहे. या वाचा आणि शिक. धर्म कोणाची पुसू नका, धर्म कोण जात कोणाची पुसू नका. पहिल्या पेजवर आहे, पण लोक विसरत येतात. ते विसरायचं सगळं संभाव म्हणजे एकत्रित. आता तुम्ही एखाद्या माणसाला माग आपल्या हातावर हात ठेवलं तर तुम्ही आपलं स्वतःचं पुण्य आवडू शकत. आपण एकच आहोत ना. ब्लड म्हणजे एकच आहे. हाड मांस रक्तानं माणूस सजीवंत आहे, नाही तर आहेच काय जगामध्ये काय. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, पहा, जो कधी आपल्याला कळून आला आणि आपल्या देशामध्ये काही असे कार्यक्रम करत आहे एखादे, त्याला तुम्ही हाकलून काढा किंवा त्याच्यावर हल्ला चढवा. ते फक्त हक्कासाठी त्यांनी जे कष्ट केले आपल्यासाठी हे केलं, तर त्या माणसाला आपल्या मागे कसे होते आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळे लोक कोणती जयंती असो कोणाची, पण हे थोर पुरुष जे आहे ते याच्या आधारित थोडंसं चाला. एवढीचा सत्कार केला, तिला साडी दिली आणि तिला परत पाठवली. असे शिवाजी महाराज होते. पण त्यांची एकच गोष्ट चुकली, माफ करा मला, मी बोलून झालं होतं की एवढे राजे होते महाराष्ट्रासाठी, पूर्ण होताना दुर्वा लागलं आणि त्याला दान दक्षिणा दुनियावर सोनं चांदी देऊन त्यानं राज्याभिषेक केला या शिवाजी महाराजाचा. आणि टिळक लावायच्या वेळेस ते हाताने नाही लावला, बोटाने नाही लावला, डाव्या पायाच्या अंगठ्याने टिळक लावला शिवाजी महाराज, तेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला. एवढे ठोस पुरुष असूनही या देशामध्ये जो तरुण समाज म्हणतो आपण, या लोकांनी आपल्याला खूप काढलं. आज आपल्या जीवनात बाबासाहेब नसते तर आपली काय गती करते. आणि आता तीच परिस्थिती आहे, म्हणून माझी लोक आणून लागलेले. शाळा बंद, शिक्षण बंद, नोकऱ्या बंद. अशा तऱ्हेनं आपल्याला जे आता आपण शिकलो, येणाऱ्या पिढीचं भविष्य अंधारात आहे, याच्यात काही शंका नाही. कारण 5 वर्षामध्ये ते काय करतील काही सांगता येत नाही. नोकऱ्या गेल्या तर आपली नोकरी. यावेळी विशेष अतिथी म्हणून पुलगावचे वंचित बहुजन आघाडीचे समाजसेवक गोविंदरावजी पोटपोसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे राधेश्यामजी त्रिपाठी व कृषी अधिकारी प्रेरणा येसनकर या सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल लामसोंगे होते. त्याचप्रमाणे कनक लामसोंगे, खुशी लामसोंगे,
सुनीता लामसोंगे, रुक्माबाई लामसोंगे, गोदावरीबाई पोटपोसे, जयश्री पोटपोसे, केशवजी घरजाळे, रवींद्रजी वानखे, राजेंद्रजी कांबळे, विष्णूजी थूल, विनोदजी सोनटक्के, शिलाबाई सोनटक्के, मनीष सोनटक्के, अनिता लामसोंगे, सुशील लामसोंगे, त्याचप्रमाणे विद्या पाटील, डॉक्टर प्रज्ञा पाटील, शामरावजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते व मोठ्या प्रमाणामध्ये वाचनालयाचे वाचक सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.